नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रेणुका स्वामी खून प्रकरणातील आरोपी अभिनेता दर्शन याचा सहकारी असलेल्या प्रदोषला गुरुवारी बेळगाव हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आलं आहे. सध्या तो बेंगळूर परप्पण अग्रहार तुरुंगात शिक्षा भोगत होता. गिरीनगर बेंगळूर येथील रहिवासी असणारा प्रदोष हा खुनाच्या गुन्ह्यात सहभागी होता. यासाठी त्याला 30 लाख रुपये मिळाले होते आणि ते इतर 4 जणांना दिले. ही रक्कम कामाक्षीपाल्या पोलिसांनी जप्त केली आहे. प्रदोषने रेणुका स्वामींच्या मारहाणीचा व्हिडिओ त्याच्या आयफोनवर रेकॉर्ड केला होता. या प्रकरणातील तो 14वा आरोपी आहे. या प्रकरणातील आणखी काही सहभागी गुन्हेगार रवी, कार्तिक, निखिल, केशवमूर्ती यांना यापूर्वीच तुमकुर कारागृहात हलवण्यात आलं होतं. बेळगाव शहर उपनगरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. गुरुवारी भाग्यनगर येथील 7वा क्रॉस परिसरात आशा कार्यकर्त्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्यानं त्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की आज शहरातील भाग्यनगर परिसरात आशा कार्यकर्त्या आपल्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आतापर्यंत 25 जणांना तेथील भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ दुचाकी पळवण्याचे प्रकारही शहरामध्ये वाढले आहेत. सोमवारी पहाटे शहापूर परिसरातून 3 दुचाकी पळवण्यात आल्या असून स्थानिक तरुणांनी पाठलाग केल्यामुळे चोरलेली एक दुचाकी तेथेच टाकून गुन्हेगाराने पळ काढलाय. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. महात्मा फुले रोड येथील विनायक जांगळे यांची KA22EF2093 क्रमांकाची स्प्लेंडर चोरण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे विनायक यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3:41 सुमारास 3 जणांनी त्यांच्या घरासमोरील स्प्लेंडर पळवली. याच त्रिकुटाने गोवावेस परिसरातील एक दुचाकी पळवली असून यासंबंधी अधिक माहिती मिळाली नाही. त्याआधी कोरेगल्ली, शहापूर परिसरात घरासमोर उभी करण्यात आलेली दुचाकी चोरण्यात आली होती. स्थानिक तरुणांनी पाठलाग केल्यामुळेच ती तेथेच टाकून चोरट्यांनी पोबारा केला. बेळगाव तालुक्यातील मुतनाळ येथे मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे. समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे या भागातील मागासवर्गीय समाजातील व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यास या समाजातील समाज बांधवांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. मिळेल त्या ठिकाणी अंतिम संस्कार करावं लागत असून त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. यासाठी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली. माशांचे संवर्धन व्हावे आणि उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मत्स्य खात्याकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी किल्ला येथील तलावात 50,000 मत्स्यबीज तर येळ्ळूर येथील जलाशयात 20,000 मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे तलाव आणि जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा झालाय. या पूरक परिस्थितीमुळे खात्याने मत्स्यबीज सोडण्याची मोहीम हाती घेतली. जिल्ह्यातील विविध जलाशयांमध्ये आणि तलावांमध्ये मत्स्य खात्यामार्फत मत्स्यबीज सोडले जात आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या किल्ला तलावातही कटला, गिरमल, राहू आणि मृगळ जातीच्या माशांची पिल्ले सोडण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात साहजिकच मत्स्योत्पादनात वाढ होणार आहे. साधारण जून ते ऑगस्ट दरम्यान माशांचा प्रजनन काळ असल्यानं या काळात मत्स्यबीज सोडण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. यानुसार मत्स्य खात्याने विविध तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्याचं काम हाती घेतलं आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव न्यायालय आवारात जेसीबीद्वारे खोदकाम करून ड्रेनेज पाईपलाईन घालण्यात आली आहे. मात्र पावसामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असल्यानं नागरिकांना चिखलातूनच ये जा करावी लागत आहे.
त्यामुळे खोदकाम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण करावे किंवा खडी टाकण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानं खोदकाम केलेल्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरलंय. निपाणी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत 10 मोटारसायकली जप्त केल्या असून एका अट्टल आंतरराज्य चोराला अटक केली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील विशाल संजय मोरे याला अटक करण्यात आली. निपाणी हलसिद्धनाथ मंदिराजवळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार हे ड्युटीवर असताना हा मोटारसायकल चोर पोलिसांच्या हाती लागला. पडलीहाळ गावामध्ये 3 महिन्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातून काही दुचाकी चोरल्या होत्या, तर स्थानिक गुरांच्या बाजाराजवळ असलेल्या एका झुडपात 6 दुचाकी लपवून ठेवल्या होत्या. त्यांची विक्री करण्याचा त्याचा इरादा होता. पोलिसांनी त्याच्याकडून 4,14,000 किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. सीपीआय बीएस तळवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी येथील सिद्धनभावी तलावाचे बुधवारी गंगापूजन करण्यात आले. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन झाले. गंगा पूजनानंतर लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की हिरेबागेवाडी परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. या मागणीची पूर्तता झाली आहे. सिद्धनभावी तलाव भरला आहे, त्याचे गंगापूजन करण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद वाटतो. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. नदी, नाले, धरणे भरली आहेत, त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. सिद्धनभावी तलावात पाणी साठल्यामुळे कूपनलिकांमधून पाणी वाढणार आहे. भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. जनावरांना व परिसरातील नागरिकांनाही त्याचा उपयोग होणार आहे. देशातील 10 राज्यांमध्ये 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभी केली जाणार असून त्यामध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातील शहरांचाही समावेश आहे. 28,602 कोटी खर्चाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पापुढे 1,52,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 9,39,000 प्रत्यक्ष रोजगार तर 30 लाख अप्रत्यक्ष म्हणजे संलग्न रोजगार निर्माण होतील, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई, दिल्ली, अमृतसर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळूर, नागपूर आणि चेन्नई असे 6 औद्योगिक कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत. बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन कमांड सेंटरमार्फत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निरीक्षण करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना दिल्या. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. यावर्षीचा गणेशोत्सव जवळ आला असून सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम खात्याकडून खानापूर शहरातील 40 विद्युत खांब बदलण्यात येणार आहेत. याबाबत आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर भरतेश नागन्नवर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत खानापूर शहरातील विद्युत खांबांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष रवी काटगी, सेक्रेटरी अमृत पाटील, खजिनदार नारायण ओगले, गजानन कुंभार आदी उपस्थित होते. गिरीस्तुती चेकमेट स्कूल ऑफ चेस फाउंडेशन बेळगाव या संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप 2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीनगर बेळगाव येथील गुजरात भवन येथे शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट ते रविवार दिनांक 1 सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेकरिता एकूण 1 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. होली क्रॉस इंग्लिश स्कूल बीडी खानापूर तर्फे आयोजित शालेय तालुका प्राथमिक व माध्यमिक स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन सिस्टर ज्योती फर्नांडिस, मुख्याध्यापिका होली क्रॉस स्कूल बीडी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी नियाज अहमद बागवान, पीई शिक्षक होली क्रॉस स्कूल, भुजंग नंदुरकर शिक्षक सिद्धिविनायक स्कूल,
खानापूर स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, ऋषिकेश पसारे व होली क्रॉस स्कूलमधील इतर शिक्षक तसेच इतर शाळेतील विद्यार्थी आणि प्रशिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत तालुक्यातील सुमारे 60 स्केटर्सनी सहभाग घेतला होता. गुजरातमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून राज्याच्या अनेक भागामध्ये पूर आला आहे. बडोद्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून शहरातील काही भागामध्ये 10 ते 12 फुटापर्यंत पाणी साचलं आहे. मागच्या 3 दिवसात पाऊस आणि पुरामुळे 26 जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. तर पूरग्रस्त भागातून 18,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. यानंतर गुरुवारी हवामान विभागाने 10 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर 22 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.